नमस्कार मित्रांनो, आज मी सिंहगड रोडवरील कलाग्राम इथं आलेलो आहे। इथं खूप सुंदर असं प्रदर्शन भरलेलं आहे। तुम्ही येऊ शकता। आपलं पु ल देशपांडे जे गार्डन आहे त्याच्या शेजारी जे कलाग्राम म्हणून नगरपालिकेचं आहे। खरंच खूप संपूर्ण भारतामधून लोक इथं आलेले आहेत। त्यांच्या हातापासून ज्या वस्तू बनवलेल्या आहेत। आता आम्ही आतमध्ये जाणारच आहे। तुम्हाला दाखवतो की खूप सुंदर गोष्टी आहेत अशा, म्हणजे हातापासून बनवलेल्या असतील गोधडी असेल किंवा शॉल असतील, स्वेटर असतील, भांडी असतील, घर सजवण्यासाठी काही गोष्टी आहेत। संपूर्ण भारतातून लोक इथं आलेली आहेत। उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, गुजरात, आसाम, हरियाणा, संपूर्ण भारतामधून लोक इथं आलेले आणि खरंच खूप सुंदर गोष्टी आहेत। तर 9 नोव्हेंबरपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे। तर चला तर मग आता आतमध्ये जाऊन आपण पाहूया त्या सुंदर गोष्टी काय आहेत ते। भैया कहाँ से आए आप? ओडिशा से। और ये किस चीज़ से बना है? ये धान से बना है। तांदळाच्या साळीपासून बनवलेल्या मूर्ती आहेत आणि खरंच खूप सुंदर आहेत। हे काय गणेश जी आहे क्या? गणेश जी आहे। खरंच खूप सुंदर हे बनवलेले आहेत त्यांनी मूर्त्या। और एक क्या है? जगन्नाथ। अच्छा, जगन्नाथपुरी के जगन्नाथ जी आहे। तुम्ही पाहू शकता खरंच खूप सुंदर मूर्त्या बनवलेल्या त्या आणि तांदळाच्या साळीपासून, ही साळ आहे, त्या साळीपासून त्यांनी ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। बहुत अच्छा है भैया। हाथ से बना है क्या ये सब? हाथ से। अच्छा, असं वाटतं की आपण पुण्यामध्ये नाहीच आहे। असं वाटतं की कुठेतरी हिमाचल प्रदेशच्या एखाद्या बाजारपेठेमध्ये आलो फिरायला। पण वस्तू खरंच खूप सुंदर। हे काय ते लाकडापासून बनवलेले आरसे आहेत ते। लाकडांच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून बनवलेली छानशी मूर्ती तुम्ही पाहू शकता। ही घास आहे, वेस्ट बंगालमध्ये येणार आहे। त्या घासपासून यांनी हे चटई बनवलेली आहे आणि खरंच खूप मुलांची चटई, तुम्ही हात लावून त्याचा फील येतोय। क्या प्राइस इसकी? 6500 से स्टार्टिंग। ये 95,000 का है, वो 45,000 का है, ये 45,000 का है। इतना महंगा? 14,500 का। मतलब इतना महंगा होने के पीछे क्या कारण है? वीविंग हुआ है, एक एक थ्रेड से वीविंग हुआ है। अच्छा। हाँ, आगे पीछे सेम रहेगा। अच्छा, ये वुलन है, इम्पोर्टेड अर्जेंटीना वुल है ये। और ये जो पुराने ज़माने में हाथ से बनाते थे वैसे बस वही है ये। वैसे बनाया ना? हाँ, बस यही है। इसके लिए 95,000। आप जिस गालीचे की बात कर रहे हैं हाँ। वो मशीन मेड होता है। हाँ, हाँ। 8 रुपये 10 रुपये स्क्वायर फीट, बराबर। वो नहीं है ये। और कहाँ से आए हो आप? मिर्ज़ापुर। मिर्ज़ापुर? अरे कालीन भैया के गांव से हो। अंदर क्या है इसके? लेकिन सीट दाना। दाना है। अच्छा, कहाँ से आए हो? छत्तीसगढ़। छत्तीसगढ़ से। इसे क्या बोलते हैं? रेन मेकर। रेन मेकर। और इसको हमेशा ऐसे ही करते रहने का आवाज़ आता है। लेकिन ये आवाज़ किस चीज़ के लिए फ़ायदेमंद है? शांत रहने के लिए। आप तो बहुत शांत लग रहे हो मुझे। हे रेन मेकर है, याच्यामध्ये धान मतलब क्या है? चावल? नहीं, फिर हाँ, लेकिन कौन सा? उड़द दाल। उडद दाल आहे। उडदाची डाळ आहे, त्यामुळे ते एवढा सुंदर आवाज काढतंय सळंग सळंग।
ये सब्जी कौन सी है? पाव भाजी, गाड़ी कबाब, रुमाली रोटी, अच्छा, वेज है सर, व्हेज आहे. कहाँ से आए हो? दिल्ली. दिल्ली से आए हो? तुम्ही जर इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की त्यांनी किती मेहनत घेतलेली ती वस्तू बनवण्याच्या पाठीमागे. आणि आम्ही आता विचारतो की लांबून लांबून लोक आलेत, म्हणजे वेस्ट बेंगॉल, दिल्ली, राजस्थान, गुजरात, कच्छ, हे संपूर्ण भारतातून इथं लोक आलेले आहेत. 9 नोव्हेंबरपर्यंत हे असणार एक्झिबिशन. कलाग्राम म्हणून पु ल देशपांडे जे गार्डन आहे आपलं सिंहगड रोडला त्याच्या शेजारीच आहे. तर तुम्ही या, पहा इथं. म्हणजे पुणेकरांसाठी तर चांगली संधी आहे, कारण अशा गोष्टी नाही पाहता येत शक्यतो कुठं प्रदर्शन. मी तर आत्तापर्यंत नाही पाहिलेलं की जे हे कलाग्रामने इथं घडवलं आहे. तर तुम्ही या, 9 तारखेपर्यंत आहे आणि याचा आनंद घ्या.